आज आपले सुप्रभातचे संघटक उत्तमराव कुलकर्णी यांचा वाढदिवस। आपल्या सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, कार्याध्यक्ष अशोक, सचिव जीवन दादारावजी आगलावे सर, जे आजचे उत्सव मूर्ती आहेत ते उत्तमराव, आपण सर्व सगळ्यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्या। दिनेशने छोटा भाऊ या नात्यानं खूप सुंदर भावना व्यक्त केल्या। तो थोडा भावनिक झालेलाही दिसला मला। 2 वर्षापासून उत्तमराव आपल्यासोबत आहेत। मी दिनेशला सांगू इच्छितो, दिनेश की जो मित्रमंडळात जगतो तो शतायुषी होतो, त्यामुळे यू डोंट वरी अबाउट हिज हेल्थ। कारण तुमच्या कुटुंबाला जी चिंता होती की बाबा निवृत्तीनंतर काय होईल, त्याच्या पुढची काळजी आम्ही घ्यायला लागलोत। आणि आमच्या सुप्रभाचे जे 20-22 लोक आहेत त्यांना रोज सकाळी एकमेकाला भेटावं वाटतं, याच्यातच खरं त्या सुप्रभाचं गमक दडले। कोणी आलं नाही की लगेच फोन करणं, अरे आपण मी रात्रभर थकलो तरी 10 मिनटं जाऊन येतोच। उत्तम कुलकर्णींना मी गेल्या 39-40 वर्षापासून या कुटुंबाला ओळखतो। उत्तमच्या बाबतीमध्ये दादाराव सर असं म्हणता येईल की सेवावृत्ती हीच जीवनवृत्ती आहे। प्रत्येक कार्यालयात एक माणूस असतो, कर्मचारी असतो की ज्याच्या खांद्यावर त्या कार्यालयाचं ओझं असतं। मी उत्तमला कर्मचारी म्हणूनही पाहिलंय, कौटुंबिक लेवललाही पाहिलंय, आता मित्र म्हणूनही पाहतोय। तुमच्यापैकी जवळपास सगळ्यांचे दादांनी सांगितलं BNCचे संबंध आलेत। मीही सरकारी नोकरीत असताना उत्तमकडे जायचो। एखाद्या ठिकाणी मार्ग नसेल तर उत्तमला जर सांगितलं तर तो बरोबर मार्ग काढून देतो। नंदू सावकार म्हणल्यासारखं भले भले अधिकारी कितीही संकट आले त्या BNCवर, BNC ऑफिस म्हणजे ते बऱ्याच वेळेस भक्षस्थानी असतं, पण तिथं सुखकर मार्ग काढणारा एकच उत्तम मार्ग म्हणजे उत्तम कुलकर्णी। आणि हे मी पाहिलंय, उत्तमचं वैयक्तिक आयुष्यही पाहिलंय। भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले। कविश्रेष्ठ सुरेश भटांच्या ओळी आहेत त्या उत्तमला परफेक्ट लागतात की भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले। ठेविले अजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले। दिनेशला विनंती करेल, बाबा रे हे भाषण तू त्या गीताला पाठव, त्या बंडूच्या मुलींना पाठव। प्रत्येक कुटुंबामध्ये एक वृक्ष असतो आणि त्या कुलकर्णी आता यांच्या वडिलांपासून तर आपले संबंध आहेत, पण उत्तम म्हणजे त्या कुटुंबातला एक वटवृक्ष आहे आणि या झाडाखाली ते कुटुंब निवारा घेते। तर मी दिनेशला आणि त्याच्या कुटुंबियाला विनंती करतो की या झाडाला जपा। ही तुमची मॉरल नैतिक जबाबदारी राहील तरच त्या उत्तम कुलकर्णीचं पुढचं आयुष्य सुखकर जाईल। जो माणूस स्वतःचे सुख दुःख फेकून देतो आणि दुसऱ्याच्या दुःखात धावतो, जीना उसका जीना है जो औरों को जीवन देता है। नाही तर काही लोक असे असतात की स्वतःच्याच दुःखात बुडालेली असतात आणि मग ते भोवऱ्यासारखं गोल 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 स्वतःच्या दुःखात बुडाली की ते दुःख डोंगरा एवढं होतं। आपण दुसऱ्याचं दुःख पाहायला गेले की आपल्या दुःखाचा विसर पडतो। शेवटी कोणाच्या दुःखात भगवंतानं सुख पेरलंय, कुठं दुःख पेरलंय। घड्याळामध्ये घड़ी में फूल नहीं होते, कांटे होते हैं, क्योंकि समय कई जख्म भी देता है। या घड्याळात कांटे आहेत, फुलं कुठे आहेत? वेळ आपल्याला जागोजागी जखम पण देत असतो। तर त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे गोष्टी असतात। तर उत्तमला आज 65मध्ये एंट्री मिळते। ऑपरेशन झाले, 2-3 ऑपरेशन झालेत, आरोग्याच्या समस्या आहेत। आपल्या सुप्रभातमध्ये उत्तमरावला आणल्यापासून उत्तमरावला संघटक करा म्हणून दादारावनी मला सूचना दिली आणि आपण सगळ्यांनी केलं। त्याचं खरं क्रेडिट माझ्यापेक्षा दादारावला आहे। योग्य माणसाला आपण कारण तो निवृत्त आहे, तो वेळ देतो, सगळ्यांना सांभाळून घेतो। दादा म्हणल्यासारखं तो कधी कुणाला चढत्या आवाजात बोलत नाही, कारण उत्तमला माहीत आहे शब्द दवा आहे, शब्द दुआ आहे, शब्द दावा आहे। ते BNC ऑफिसमधला खरा दुआ म्हणजे उत्तम कुलकर्णीच होते। बरेच इंजिनियरांना मी ओळखत होतो, त्या सगळ्यांना माझ्याकडे ते घेऊन येत होते। तर असा हा एक
चांगल्या गोड स्वभावाचा, संयम नावाचा जो गुण शिकायचा असेल तर उत्तम गुण शिकावा. इतरांसाठी कसं जगावं, उत्तम गुण शिकावं. कुटुंब एकजूट कसं ठेवावं, ते उत्तम गुण शिकावं. भगवंतानं त्या तुम्ही दास गणू महाराजांचे आशीर्वाद, शिर्डी साईचे, वरदानंद भारतीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर आहेतच. आणि आशीर्वादाशिवाय काही चांगल्या गोष्टी होत नाहीत. आता आपल्यापैकी बरेच जण 60च्या पुढचे आहेत, 50च्या पुढं ह्याची जाणीव होती. जीवनामध्ये 2+2 नेहमी 4 नाही, 100ही होते आणि 0ही होते. पण उत्तमचा मित्रपरिवार आपण तर आहोत, पण आपल्या बाहेर एक मोठा परीघ आहे. असं कुठलंही क्षेत्र नसेल की जिथं उत्तम कुलकर्णीला कोणी ओळखत नाही. परवा अतुल देबडवारांना उत्तम घेऊन आले आणि त्या दोघांचे घनिष्ठ संबंध बघून मलाही थोडंसं वाटलं की उत्तमचा स्वभाव किती तडजोडीचा आहे. आणि उत्तमचा एक चांगला गुण म्हणजे समोरच्याला जसा आहे तसा स्वीकारतो. चांगला मित्र कोण, समजा जर आता समोरच्यामध्ये काही दोष असतील तर त्याची टीकावर न करणार, तो जसा आहे त्याला स्वीकारणे, त्याच्या चुका त्याला त्याच्या एकांतात सांगणे, त्याचं जाहीर भांडवल न करणे, त्याच्या सुखात दुःखात रात्री बेरात्री आर्थिक अडचणीत जाऊन मदत करणे. उत्तमला एखाद्यानं सांगितलं बाबा रे मला रात्री पैसे दे, गरज आहे, तर तो आणून देईल आणि निरपेक्ष भावनेनं देईल. मित्र चांगले कधी होतात की समोरचा जर डॉक्टर हिंगेरे माझा मित्र असेल किंवा मी त्यांचा असेल तर आम्ही एकमेकाला जसे आहोत तसे स्वीकारणे, हे खरं मैत्रीचं हे असतं. नाही तर मैत्री टिकत नाही बऱ्याच वेळेस, मग आपण टीका करायला लागतो वगैरे वगैरे गोष्टी. तर या गुणामुळं ही माणसं जोडणे म्हणजे समोरच्याला जसा आहे तसा स्वीकारणे आणि त्याचं चांगुलपण पुढे आणणे. त्यातल्या जर काही उणिवा असतील तर त्याला एकांतात सांगणे, हा उत्तमचा स्वभाव आहे. तर मला असं वाटतं की मित्र म्हणून आपण त्यांना सांभाळतोय, तेही आपल्याला सांभाळतात आणि कुटुंबातही सौख्य आहे. बंडू गेला, उत्तमचा मुलगा गेला, गीता आणि भक्ती वर्गमैत्रीण, उत्तमचा मुलगा आणि गौरव क्लासमेट. पण शेवटी कसं असतं की भगवंताने तुमच्या नशिबात काय मांडून ठेवलं हे तुम्हाला मलाही माहीत नसतं. पण आलेल्या संकटाला बाजूला सारणे आणि समोरचा रस्ता काढणे शेवटी. आणि उत्तमला एक मी सांगू इच्छितो की ह्या कुटुंबाला की प्रपंच आंधळा असतो, प्रपंच आंधळा असतो. आपण वेडे वाकडे पळत असतो, तुम्ही काय मी काय. आणि अध्यात्म हे लंगडं असतं. तर प्रपंचाने अध्यात्माला खांद्यावर घ्यावं आणि जीवनाचा प्रवास करावा, भवसागर पार होतो. असं आहे की नाही तर प्रपंचात रोज समाजात माणसं बघतो ना आपण, कशी वेडी वाकडी काय काय करतो आपण, पैशासाठी काय करतो, नात्यात कसं करतो की. आणि नात्याची विण घट्ट जर विणायची असेल तर आज संध्याकाळी व्याख्यानमालेला तुम्ही सहकुटुंब येणार आहात. तर आज नाती म्हणजे अंधार फार झाला नाती जपून ठेवा, अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. प्रत्येक कुटुंबात ही परिस्थिती आहे. आम्हीच आम्हा परतून पाहावे काढून चष्मा डोळ्यावरचा, अशी परिस्थिती आहे. भाऊ आहेत, लक्ष्मण आहे, राम आहे, अशोक आहे, अनिल आहे, असे कितीतरी भाऊ आहेत, मनोज आहे, नंदू आहे. म्हणजे भावाची विण घट्ट ठेवणं हे सगळ्यात मोठा धागा असतो. आणि मैत्री कधी टिकते दादाराव, त्याग केल्याशिवाय मैत्री कधीच टिकत नाही. दादाला मला टिकवायचं असेल तर मी त्याग केला पाहिजे किंवा दादा जो इतरांसाठी करतो, त्यागाशिवाय मैत्री टिकत नाही. तर उत्तममध्ये हे सर्व चांगले गुण ठासून भरलेत. उणिवा असतील तर त्या कालसापेक्ष वयानुसार तुमच्या माझ्या सगळ्यांच्या त्या कमी कमी होत जातात. तर भक्ती आणि उत्तमचं अध्यात्म काही अवडंबर नाही आहे. उत्तम काही कुठं जाऊन जास्त भक्तीचा अवडंबर करत नाही. काही लोक दंभ करतात, तसं उत्तमचं नाही आहे. अध्यात्म म्हणजे ज्येष्ठांचा आदर करणे, मित्रांना जवळ धरणे, वाङ्मय वाचणे, संतांचा आदर करणे. मला वाटतं हे मी जे बोलतो ते अतिशयोक्ती नाही.
दीन दलित दुबळ्यांना जवळ करणे, एखाद्याला अडी अडचणीला मदत करणे, अध्यात्म म्हणजे साधं सोपं सरळ राहणे, याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे, अध्यात्म म्हणजे समाजाशी प्रामाणिक राहणे. आणि अध्यात्म हे असं जर अध्यात्म असलं तर आयुष्य आपोआपच पुढं जातं. सतत चांगलं काम केलं तरी दुःख आहे बरं का उत्तम. तुम्हाला भगवंत सोडणार नाही, कुणालाही सोडत नाही तो. जे 5 सुख सगळ्याला म्हणजे आरोग्य, साथीदार, संतती, संपत्ती आणि प्रतिष्ठा, 5 कुणालाही मिळत नाहीत. एक दुसरं तरी मागे पुढे होतं आणि मनुष्य जातीला याच्यातून जावंच लागतं. तर उत्तम शरीर अजूनही चांगलं आहे. सुप्रभात त्याला बळ देईल. अजून काही चळवळी लक्ष्मण म्हणल्यासारखं अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि संघटक सचिव आपले अगदी यांचे बाहुबलदंड आहेत म्हणायला हरकत नाही. सुप्रभातच्या चळवळीमुळं सुप्रभात मित्रमंडळ अगदी बहुचर्चेत आलेलं आहे. तुम्ही तयार राहा, कल्पना मांडायला थिंक टँक इथं आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की उत्तमराव, की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा जयांची मार्ग तयाला मिळतील 70, संकटासही खडसून सांगावे आता येतो खुशाल 72. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. संकट येतात, आव्हानं स्वीकारा, आयुष्य आपोआप पुढं जातं. प्रामाणिकपणा ठेवला तर भरभरून सगळं मिळतं. तर मी एवढं या ठिकाणी बोलतो आणि उत्तमला सर्वांगाने शुभेच्छा देतो. आणि उत्तमचा खास गुण कुटुंबात जाऊन सांगा की याच्या सेवेला निवृत्ती आली, उत्तम रिटायर